पुणे शहरामध्ये गेल्या 4 दिवसांपासून जवळपास 3000 कोटींचं ड्रग जे आहे ते पुणे पोलिसांनी जप्त केलेलं आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मनसेचे नेते वसंत मोरे आहेत। 4 दिवसांपासून पुणे शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये पोलिसांची कारवाई सुरू आहे। दिल्लीमध्ये त्याचबरोबर पुणे शहराच्या ग्रामीण भागामध्ये जवळपास 3000 कोटी इतकं रुपयांचं ड्रग जे आहे ते जप्त करण्यात आलेलं आहे। पोलीस प्रशासन हे सगळं करण्यामध्ये कुठेतरी अपयशी येते असं तुम्हाला वाटतं? 100% हे अपयश गृहमंत्र्यांचे याच्यामध्ये जर शहरामध्ये इतके मोठ्या प्रमाणामध्ये आता गुन्हेगारी पण वाढलेली आहे। आता आपण पाहतोय की किती मर्डर झाले, आता त्यातून ह्या ड्रग्सचं एवढं मोठं रॅकेट सापडत आहे। या सगळ्या विषयावरती असं वाटतं की सत्ताधाऱ्यांना या सगळ्या विषयात लक्ष घालायला वेळच नाही आहे। त्यांची फोडाफोडी, पक्षीय राजकारण याच्यामध्ये सगळा वेळ चालला आहे। त्यामुळं हे काय ड्रग्सचं जे काही रॅकेट आहे हे रॅकेट माजत चाललेलं आहे। शिवाय गुन्हेगारी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली, याच्याकडे थोडं सत्ताधाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। पण त्यांना वेळ जर पक्ष फोडाफोडीतनं वेळ मिळेल तर याच्याकडे लक्ष देतील ना। पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत, ते सातत्यानं प्रशासनाला सूचना देत असतात। मात्र पालकमंत्री म्हणून सुद्धा अजित पवारांनी लक्ष घालणं गरजेचं आहे असं मला वाटतं का? किंवा गृहमंत्री पदाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरती आहे, गृह खात्याचा समतोल जो आहे तो देवेंद्र फडणवीसांनी राखायला हवा असं तुम्हाला वाटतं? नाही, गृहमंत्री याला सर्वस्वी जबाबदार गृह खात्याचं आहे। पालकमंत्री जरी असतील तरी पालकमंत्र्यांनी सुद्धा याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, कारण हट्टाने त्यांनी ते घेतले पुण्याचं पालकमंत्रीपद। मग हट्टाने घेतले तर थोडं जरा पब्लिककडे पण लक्ष दिलं पाहिजे ना, की बाकीचे विषय पक्ष फोडाफोडीमध्ये त्यांचा सगळा वेळ चालला आहे, बाकीचे इतर पक्षांचे लोक फोडण्यात वेळ चालला आहे। त्यामुळे त्यांना बाकीच्या कुठल्याही गोष्टीशी देणं घेणं नाही आहे, जनतेच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही आहे। आज 2 वर्ष या पुढच्या महिन्यामध्ये होतील, महानगरपालिकेच्या निवडणुका नाही आहेत, लोकांना नगरसेवक नाही आहेत, कामं नाही होत कुणाची काय होत। महानगरपालिकेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार चालला आहे, टेंडरिंगचं काय चाललं आहे, या सगळ्या गोष्टी कुठंच बघायला तयार नाही आहे कुणी। आणि फक्त स्वतःची सत्ता कशी वाचेल, स्वतःचा पक्ष कसा फोडून आपल्याकडे घेता येईल याच विषयात सगळ्यांचं लक्ष असल्यामुळं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष झाले आणि त्याचा फायदा पोलीस घेतात आहे। पोलीस त्याच्यामध्ये कुठेही ॲक्टिव्ह होताना दिसत नाही। त्याची काय भूमिका असेल? ड्रग्स फ्री पुणे म्हणून आता अमित ठाकरेंचा मोर्चा जो आहे तो 23 तारखेला विद्यापीठाच्या प्रश्नांवरती निघतोय, त्या संदर्भामध्ये सुद्धा ड्रग्सच्या विषयावरती अमित ठाकरे बोलण्याची शक्यता आहे। मनसेची भूमिका काय? 100% या अंमली पदार्थांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अगदी सुरुवातीपासून आहे। आमच्या पक्षाचे नेते रणजितदादा शिरोळे यांनीसुद्धा शिवाजीनगर भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात या विषयामध्ये चर्चासत्रसुद्धा घेतलं होतं आणि अजूनसुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या विषयामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात अग्रेसिव्ह भूमिका घेते। परंतु सत्ताधाऱ्यांनी पण काहीतरी लक्षात घेतलं पाहिजे ना, की नुसती सत्तेची फळं चाखायची आणि मग या गोष्टींकडे कोण लक्ष द्यायचं? त्यामुळे याला सर्वस्वी पालकमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील हेच ह्या सगळ्या विषयाला जबाबदार आहेत। काय करायला हवं आहे देवेंद्र फडणवीसांनी? देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांना थोडं मोकळं सोडून दे ना बंदोबस्तामधून, कारण या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये पोलीस सगळे आता इतके अडकलेले आहेत की कुठं ना कोणतरी आता बघा तुम्ही पुण्यामध्ये घेण्या देण्याचा शहराध्यक्षांना 2-2 पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे। कशा करता? शहराध्यक्ष म्हणजे काय? तुम्ही कुठल्या पक्षाचा राजकीय शहराध्यक्ष असला, माजी आमदार असला तरी त्याला 2 पोलिसांचा बंदोबस्त दिला आहे। म्हणजे पोलीस कुठल्या कामात व्यस्त आहेत? या शहराध्यक्षांचं प्रोटेक्शन करण्यामध्ये व्यस्त आहेत, माजी आमदारांचं प्रोटेक्शन करण्यामध्ये व्यस्त आहेत। कशा करता? कोणकोणत्या शहराध्यक्षांना प्रोटेक्शन देण्यात? सगळ्या राष्ट्रवादीच्या भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांना पोलीस आहेत, शिंदे सेनेच्या शहराध्यक्षांना पोलीस बंदोबस्ताला आहेत, माजी आमदारांना पोलीस बंदोबस्ताला आहेत। म्हणजे कशा करता? पोलिसांचं काम नाही ना कुठल्या शहराध्यक्षांना बंदोबस्त हे कुठल्या ह्याच्यामध्ये बसते मला तेच कळत नाही आहे। शहराध्यक्षांना माझ्या तर 20 वर्षाच्या कालावधीमध्ये मी पहिल्यांदा बघतोय कुठल्या तरी राजकीय पक्षाच्या शहराध्यक्षाला पोलीस बंदोबस्त आणि 2-2 ते पण गनवाले। कशा करता? म्हणजे हे जर अशा प्रकारे पोलिस जर वेगळ्या कामामध्ये लागत असतील तर पोलीस ह्या बाकीच्या विषयांकडे लक्ष कसं देणार? काय मागणी असेल देवेंद्र फडणवीसांकडे? म्हणजे पोलीस जर कदाचित या सुरक्षेमध्ये व्यस्त असेल असं तुम्ही म्हणताय, फडणवीस साहेबांना विनंती आहे की फडणवीस साहेब पहिल्यांदा काय करायचं असेल ना, तर ही जी शोभाजी चालली ना लग्न समारंभांमध्ये, शहराध्यक्ष आले की 2-2 पोलीस मागं, भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षांना सुद्धा 2 पोलीस बंदोबस्ताला आहेत, शिवसेनेच्या शहराध्यक्षांना पोलीस बंदोबस्ताला आहेत, माजी आमदारांना पोलीस बंदोबस्ताला आहेत। हे असं कधी झालं नव्हतं का? खेरावत वाटतं काय पोलिसांची? मग पोलीस जर अशा विषयांमध्ये जर व्यस्त राहिले तर मग काम कधी करणार ते? मग या असे ड्रग्स पेडलर फिरणार ना पुण्यामध्ये,
उद्या जर इथं शहरामधल्या मध्यवर्ती भागामध्ये जर लक्ष्मी रोड सारख्या परिसरामध्ये जर ड्रग्ज मिळायला लागलं ना तर नवल वाटून घेऊ नका, कारण याला सर्वस्वी जबाबदारी सत्ताधारी असणार आहेत. ह्यांनी फक्त स्वतःच्या सत्ता वाचवण्यासाठी पोलीस बळ वापरलं जातं आहे. आजचा पोलीस कशामध्ये व्यस्त आहे जाऊन बघा, पोलीस स्टेशनला बंदोबस्तांमध्ये व्यस्त आहे, मोर्चांमध्ये. सुरक्षा कमी करण्यात याविषयी तुमची मागणी आहे? 100% या सगळ्यांच्या सुरक्षा कमी केल्या पाहिजेत. आम्ही याच्यामध्ये संबंधामध्ये मी माननीय कमिशनरांना सुद्धा पत्र देणार आहे. याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये या शहराध्यक्षांच्या आणि माजी आमदारांचे पोलीस बंदोबस्त काढून घ्या, कारण त्यांच्याकडनं पैसे भरतात का बघा. ते जर पैसे भरत नसतील तर काय अधिकार आहे त्यांना पोलीस बंदोबस्त घेण्याचा. आणि ते पण गनवाले 2-2 म्हणजे हे काय काळे धंदे करतात का ह्यांचे? काय आमचा सुद्धा शहराध्यक्ष आहे, आमच्या शहराध्यक्षाला पोलीस बंदोबस्त आहे का? मग त्याच्या आला सगळ्यांनाच पोलीस बंदोबस्त वाटत फिरले तर पोलिसांनी कामं करून यांचेच बंदोबस्त घरापाशी 2-2 8-8 तासाचे ड्युट्या लावल्यात पोलिसांच्या, आणि एक पोलीस नाही 2-2 पोलीस बंदोबस्ताला. म्हणजे याचा अर्थ हे काय कलेक्शन करत फिरतात का काय काय काळे धंदे करतात हे? यांना कशाला बंदोबस्त लागतोय पोलिसांचा? शहराध्यक्षांचा बंदोबस्त काढला पाहिजे आणि पोलिसांना पोलिसांचं काम दिलं पाहिजे. आपण पाहतोय की पुणे शहरामध्ये जे ड्रग्जचं जाळं दिवसेंदिवस वाढतंय, त्यामध्ये गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अपयशी ठरत आहेत आणि अजित पवारांनी हट्टाने पालकमंत्री पदाची जबाबदारी घेतलेली आहे. त्यामुळं जनतेच्या प्रश्नाकडे सुद्धा अजित पवारांनी लक्ष द्यावं असं आवाहन वसंत मोरेंनी केल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.